प्रिय रसिकांनो, तर तुमच्या माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे गार्लिक ब्रेड. हे गार्लिक ब्रेड आपण बिना ईस्ट व बिना ओव्हनचे बनवणार आहे. चला तर आता आपण रेसिपी सुरू करूया. तर सर्वात अगोदर आपल्याला 2 कप मैदा गाळून घ्यायचा. आता आपण याला गाळून घेऊया. हे बघा आपला गाळून झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1.5 चम्मच बेकिंग पावडर घालून घ्यायचंय आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा. आता बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर आपल्याला टाकायचंय चवीनुसार 1 चम्मच मीठ. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं 1 चम्मच साखर. हे गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी आपण ईस्टचा उपयोग करणार नाही, त्यामुळे आपण यामध्ये टाकून घ्यायचंय अर्धा कप दही. दही घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचंय 2 चम्मच तेल. आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचंय. आता आपण या पिठात थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ मळून घेऊया. आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण ह्याला अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवून देऊया. जर तुमच्या जवळ जास्त वेळ असेल तर तुम्ही याला 1 तासासाठी देखील ठेवू शकता. आपण गार्लिक ब्रेडची ड्रेसिंग तयार करून घेऊया. त्यासाठी आपण सर्वात अगोदर घेणार आहे 2 चम्मच तूप. या तुपाची रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की बघू शकता. तूप टाकल्यानंतर आपण यामध्ये बारीक किसलेला लसूण घालून घ्यायचं 1 चम्मच. त्यानंतर आपण यामध्ये 1 चम्मच चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे. नंतर आपल्याला यामध्ये थोडासा ऑरेगॅनो टाकायचा. आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. आता आपल्याला याला मिक्स करायचं. आपलं मिक्स करून झालेलं. आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण याला छानपैकी मळण्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. तर आपण याला छोटे छोटे कापून घेऊया गोळ्या. आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करूया.
बघा आपले गोळे तयार करून झालेले आहेत. याला लाटून घ्यायचे. तर ही चपाती आपल्याला मीडियम ठेवायची आहे, जास्त जाडही नको आणि जास्त पातळही नको. आता आपली चपाती लाटून झालेली आहे. आता आपण ह्याच्यावरती इथे तयार केलेली ड्रेसिंग लावून घेऊया. आता हे आपल्या व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यावरती मोझरेला चीज टाकून घ्यायचं. आता आपण ह्याचा हाफ पार्ट असं फोल्ड करून घ्यायचं आणि याला साईडने दाबून घ्यायचं. आपण फोकच्या साहाय्याने याची कट व्यवस्थित बंद करून घेऊया. यामुळे कसं डिझाईनही छान दिसते आणि व्यवस्थित बंदही होतं. आता आपण चाकूनी ह्याच्यावरती आपण सुरीच्या साहाय्याने ह्याच्यावरती कट लावून घेऊया. हे बघा अशा आपण गार्लिक ब्रेड बेक होण्यासाठी आपण यावरती एक कढाई ठेवून देऊ. आता आपण या कढाईमध्ये स्टँड ठेवून घेऊया. आता ही कढाई आपल्याला 5 मिनिटांसाठी हाय फ्लेम वरती प्री हीट होण्यासाठी ठेवून द्यायचे. आपण यावरती एक झाकण ठेवून घेऊया. आता हे बेक होण्यासाठी आपण एका बेकिंग डिशला ऑइल लावून घेऊया आणि त्या डिशवरती आपण हे गार्लिक ब्रेड ठेवून घेऊया. आता अशाच प्रकारे आपण दुसरा गार्लिक ब्रेड देखील तयार केलेला आहे. आता आपण ह्याला बेक व्हायला ठेवून देऊया. या डिशला मध्ये ठेवून द्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं. आपण गॅसची फ्लेम लो करून ह्याला 25 मिनिटांसाठी बेक करून घेऊया. आता 20 मिनिटं झालेला आहे. आता आपण ह्याला चेक करूया बेक झालेला आहे का नाही. अजून हे बेक तर नाही झाले, तर आपण यावरती थोडीशी याची ड्रेसिंग लावून देऊया. आणि याला अजून आणखी 5 मिनिटांसाठी बेक करायला ठेवून. आता आपले गार्लिक ब्रेड बेक झालेले आहे. आता आपण ह्याला एका डिश मध्ये काढून घेऊया. हे बघा आपली गार्लिक ब्रेड किती छान बेक झालेले. तुम्ही याचा कलर बघू शकता. आता आपण या गार्लिक ब्रेडला कट करून बघूया. हे बघा किती छान झालेले. हे बघा आपले गार्लिक ब्रेड किती चीजी झालेले आहेत.